ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार मित्रांनो, आज समोर आलेली माहिती लाखो कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या विविध योजनांच्या निधीबद्दल आता मोठ्या हालचाली सुरू झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। सकाळपासूनच अनेक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं। सर्वात मोठी चर्चा सध्या पीक विमा आणि योजनांच्या हप्त्यांबद्दल सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही पात्र लाभार्थ्यांना हेक्टरी 27,000 पर्यंतची विमा मदत मिळू शकते अशी माहिती पुढे आली। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता यांच्या वाटपाची प्रक्रिया देखील वेगाने सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच निधी वाटपाचं काम सुरू झाल्याची माहिती सरकारकडून आली। त्यानंतर पुढील टप्प्यात आणखी 12 जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल। उरलेल्या 12 जिल्ह्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आलं। जर तुमच्या खात्यात अजून सुद्धा पीक विमा किंवा नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, कारण निधीचं वाटप टप्प्याटप्प्याने सुरू आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील अर्ध्या ते 1 तासाच्या कालावधीत देखील रक्कम जमा होऊ शकते। आता या दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल 9,800 कोटींचा निधी बँकिंग व्यवस्थेकडे वर्ग केला। त्यानंतर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली। याशिवाय पीक विमा कंपन्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला। त्यामुळे मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांवर वेगाने कारवाई सुरू आहे। आता याचाच परिणाम म्हणून शेतकरी बांधवांच्या खात्यात रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला। गेल्या 10 ते 15 दिवसांपासून निधीबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, मात्र आता प्रत्यक्ष व्यवहार सुरू झाल्याची माहिती पुढे आली। अनेक जण आपल्या मोबाईलवर बँकेचे SMS आणि खात्याची स्थिती तपासतायत। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात अजून नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झाले नसतील तर तुम्ही थोडा संयम ठेवा, कारण प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक बँकेमध्ये निधी वाटपचं वेळापत्रक वेगवेगळं असू शकतं। त्यामुळे पुढील टप्प्यात तुमच्या खात्यात देखील रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रतेची तपासणी अधिक काटेकोरपणे करण्यात आली। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी निधी मिळेलच असं नाही। ज्या लाभार्थ्यांची कागदपत्र आणि नोंदी योग्य आहेत त्यांनाच प्राधान्य दिलं जाईल। म्हणूनच तुमचा मोबाईल सुरू ठेवा, बँक खात्याची माहिती तपासा, कारण निधी जमा झाल्याचा संदेश कोणत्याही क्षणी तुम्हाला प्राप्त होऊ शकतो आणि पुढे कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधीचं वाटप होणार आहे याबद्दलची अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती आपण पुढे पाहू। तर शेतकरी बांधवांनो, आता पुढची माहिती अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण निधी वाटप प्रक्रियेला वेग देण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात आली। आता हाती आलेल्या माहितीनुसार पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी तब्बल 17,500 कोटी रुपये इतका निधी बँकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा व्हायचं काम सुरू झालं आहे। विशेष म्हणजे काही भागांमध्ये हेक्टरी 27,000 पर्यंतची विम्याची मदत लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये सरकवण्यात आली। त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला। अनेक लाभार्थी आपल्या खात्याची माहिती सतत तपासत असून गावागावात या विषयाची चर्चा सुरू झाली आहे। सकाळपासून राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचं काम अतिशय वेगाने सुरू आहे। त्याचबरोबर पुढील टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या आणखी 12 जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच निधी वर्ग केला जाईल। त्यामुळे एकूण 24 जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांसाठी ही अतिशय मोठी आणि सकारात्मक गोष्ट मानली जाते। गेल्या 10 ते 15 दिवसांपासून निधीबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। अनेक शेतकरी रोज खातं तपासत होते, कोणी आज पैसे येईल असं सांगत होतं तर कोणी उद्याची तारीख देत होतं। मात्र आता प्रत्यक्ष निधी वर्ग व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय समाधान व्यक्त केलं जात आहे। विशेष म्हणजे अनेक लाभार्थी गेल्या जवळपास 3 महिन्यांपासून वेगवेगळ्या योजनांच्या पैशांची वाट बघत होते। आता मात्र हळूहळू रक्कम खात्यात जमा होऊ लागली। त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या आर्थिक अडचणी कमी झालेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यात अजून नमोचे 2,000 पीएम किसानचे 2,000 जमा झाले नसतील तर बिलकुल काळजी करू नका, कारण वाटपाची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे। सकाळच्या सत्रात लाभ भेटला नाही तर पुढील सत्रांमध्ये निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो।
आता या दरम्यान नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि पीक विमा योजना या तिन्ही योजनांसाठी निधी वाटप प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आपल्या मोबाईलवरील बँक SMS तसंच खात्याची माहिती वेळोवेळी तपासत राहणं, चेक करत राहणं त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे। मात्र यावेळी एक अतिशय महत्त्वाचा बदल करण्यात आला। पूर्वीप्रमाणे सर्व लाभार्थ्यांना एकाच पद्धतीने लाभ दिला जाणार नसून पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच प्राधान्य दिलं जाईल। त्यामुळे लाभार्थी यादीत माहिती आणि कागदपत्रांची तपासणी अधिक महत्त्वाची ठरते। आता पुढील टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वर्ग होईल, कोणत्या लाभार्थ्यांना तिन्ही योजनांचा लाभ मिळू शकतो आणि पात्रता तपासणीबद्दल कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची संपूर्ण डिटेल माहिती पुढे आपण पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अधिकृत माहितीकडे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं बनलंय। सध्या राज्यभरात एक वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काही लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाल्याची माहिती समोर आली असून काही जण अजून सुद्धा वेटिंगवर आहेत। त्यामुळे अनेक गावांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की शेजारच्या शेतकऱ्याला लाभ मिळाला पण आपल्या खात्यात काहीही आलं नाही। याच कारणामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात गोंधळ तयार झाला। मात्र यामागचं कारण सुद्धा समजून घ्या, कारण निधी वाटपाची प्रक्रिया सर्व ठिकाणी एकाच वेळी पूर्ण होत नाही। काही लाभार्थ्यांच्या नोंदी आधी तपासल्या जातात तर काहींची प्रक्रिया पुढील टप्प्यात पूर्ण केली जाते। त्यामुळे एका गावातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होतो तर इतर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला थोडा वेळ लागू शकतो। दरम्यान लाभार्थ्यांनी तातडीने 2 महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्या। सगळ्यात आधी KYC पूर्ण आहे का तुम्ही तपासून घ्या। त्यानंतर तुमचं आधार लिंकिंग आणि NPCI मॅपिंग योग्य आहे का याची खात्री करा, कारण बऱ्याच वेळा निधी अडकण्यामागे याच प्रक्रिया अपूर्ण असल्याचं आढळून येतंय। शासनाच्या वेगवेगळ्या स्तरांवरून बँकिंग यंत्रणेला प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्याचं काम आता अतिशय जलद गतीने सुरू झालं। अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकार जोरदार प्रयत्न करत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक लाभार्थ्याला सर्व योजनांचा लाभ मिळेलच असं नाही, कारण प्रत्येक योजनेसाठी पात्रतेचे नियम वेगवेगळे असतात। काही लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळू शकतो, काहींना PM किसान योजनेचा लाभ मिळू शकतो तर काही पात्र लाभार्थ्यांना पीक विम्याची मदत मिळू शकते। त्यामुळे लाभार्थ्यांनी माहिती आणि कागदपत्र कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत यावर अंतिम लाभ तुमचा अवलंबून राहील। याच कारणामुळे शासनाकडून कागदपत्रांची आणि लाभार्थी नोंदीची अतिशय काटेकोरपणे तपासणी केली जात आहे, कारण पात्र लाभार्थ्यांपर्यंतच निधी पोहोचावा यासाठी तपासणीची प्रक्रिया अतिशय मजबूत करण्यात आली। म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचं KYC अपडेट आहे का, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे का, NPCI मॅपिंग पूर्ण आहे का आणि लाभार्थी माहिती योग्य आहे का, हे एकदा तुम्ही आज नक्की तपासून घ्या, कारण प्रक्रिया पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा सुद्धा समजून घ्या, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ शासनाकडून पात्रता नियमांची तपासणी केल्यावरच जमा होतो। लाभार्थ्यांचं उत्पन्न, जमिनीची नोंद, आधारची तपासणी, बँक खात्याची माहिती तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच अंतिम यादी तयार केली जाते। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला एकसारखाच फायदा मिळेल असं नाही। याच कारणामुळे शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की सर्व लाभार्थ्यांना सरसकट निधी दिला जाणार नाही, केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनांचा फायदा मिळेल। त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या कागदपत्रांची आणि लाभार्थी नोंदीची तपासणी करताना दिसत आहेत। आता या दरम्यान निधी वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू असून सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी व्यवहार पूर्ण होणार नाहीत। त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम आधी जमा होईल तर काहींना पुढील टप्प्याची वाट बघावी लागू शकते। त्यामुळे केवळ आज रक्कम जमा झाली नाही म्हणून अंतिम निष्कर्ष काढू नका, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वितरणाचं वेळापत्रक वेगवेगळं असू शकतं। आता मिळालेल्या माहितीनुसार निधी वाटपासाठी निवडलेल्या 24 जिल्ह्यांची माहिती संबंधित यंत्रणांकडे पाठवण्यात आली। त्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे, तर उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यात निधी वर्ग केला जाईल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी निधी वितरणासाठी काही महत्त्वाच्या अटी लागू करण्यात आल्या। त्यामुळे लाभार्थी यादीतील नाव, आधारची तपासणी, बँक खात्याची KYC आणि इतर नोंदी योग्य असणं आवश्यक ठरेल। या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच DBTच्या माध्यमातून खात्यात निधी जमा होईल। आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की पात्रता निश्चित असताना
कोणत्या गोष्टीकडे सर्वाधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थ्याची माहिती अचूक असली पाहिजे, कारण एका कुटुंबातून नियमांपेक्षा अधिक लाभ घेतला जात नाही ना त्याची तपासणी केली जात असल्याचं सांगण्यात आलंय. विशेषतः काही योजनांमध्ये एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असल्याचं संबंधित नोंदीत आढळून आलं. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपली माहिती अधिकृत नोंदीशी जुळते का याची एकदा खात्री करून घेतली पाहिजे. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, तुमचं KYC पूर्ण आहे का? आधार लिंकिंग योग्य आहे का? NPCI मॅपिंग अपडेट आहे का? आणि तुमच्या ज्या नोंदी आहेत त्या अचूक आहेत का? या आजच तुम्ही तपासून घ्या, कारण पात्रतेचे निकष पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरण अधिक सुलभ होऊ शकते. आता अनेकांच्या मनात एकच प्रश्न तयार होतो, शासन पात्रता तपासणीवर इतका भर का देत आहे? आता यामागचं कारण सुद्धा तुम्ही समजून घ्या. शासनाचं म्हणणं आहे योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचला पाहिजे. निधी मर्यादित असतो आणि लाभार्थ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत मदत पोहोचलीच पाहिजे. यासाठी काही अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर काही प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्य वेगवेगळ्या नावाने योजनेचा लाभ घेत असल्याचं पुढे आलं. कारण काही ठिकाणी वडील, मुलगा, पत्नी आणि इतर सदस्य स्वतंत्र अर्जाच्या माध्यमातून फायदा घेत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे अशा नोंदीची तपासणी अतिशय काटेकोर पद्धतीने केली जाईल. मात्र याचा अर्थ असा नाही की पात्र लाभार्थ्यांना लाभ भेटणारच नाही. उलट ज्यांची माहिती योग्य आहे, सर्व कागदपत्र अपडेट आहेत, व्यवस्थित आहेत, त्यांच्यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया जास्त सुलभ होईल. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या नोंदी अधिकृत माहितीशी जुळतात का याची एकदा खात्री करून घ्या. आता विशेष म्हणजे लाभार्थी तपासणी करताना रेशन कार्ड माहितीचा देखील संदर्भ घेतला जात आहे, कारण कुटुंबातील सदस्यांची माहिती या नोंदीमध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे लाभार्थी माहितीची अचूकता तपासण्यासाठी या कागदपत्रांचा उपयोग केला जाऊ शकतो. आता दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे KYC ची प्रक्रिया. मागील काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक बँकांमध्ये KYC अपडेट करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक लाभार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण केली. आता त्याच नोंदीच्या आधारे निधी वाटप प्रक्रिया पुढे सरकत आहे. जर तुमचं खातं HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक किंवा कोटक महिंद्रा बँक यांसारख्या बँकांमध्ये असेल आणि तुम्ही KYC पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला योजनांचा फायदा नक्की होईल. त्यामुळे बँक खात्याशी संबंधित सगळी माहिती तुम्ही अपडेट करा. दरम्यान निधी वाटपासाठी निवडलेल्या 24 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे. उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये देखील पुढील टप्प्यात निधी वर्ग होणार आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अजून रक्कम जमा झाली नाही त्यांनी घाबरून न जाता आपली कागदपत्रे आणि खातं तपासून ठेवा. शासनाकडून सातत्याने एकच संदेश दिला जात आहे, KYC पूर्ण असणं, आधार लिंकिंग योग्य असणं, NPCI मॅपिंग अपडेट असणं आणि लाभार्थ्यांच्या नोंदी अचूक असणं. या गोष्टी पूर्ण असतील तर निधी वाटपाच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे आजच या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासून घ्या, हे तुमच्या फायद्याचं आहे. शेतकरी बांधवांनो, सध्या सुरू असलेल्या निधी वाटपाच्या प्रक्रियेमध्ये काही भागांमध्ये रक्कम जमा झाली असली तरी सुद्धा काही जिल्ह्यातील लाभार्थी प्रतीक्षेत आहेत, वेटिंगमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच DBTच्या माध्यमातून निधी वर्ग केला जाईल. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अजून रक्कम जमा झाली नाही त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही. आता विशेष करून पीक विमा मदत तसेच योजनांचे हप्ते मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण असणं सुद्धा गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला हेक्टरी 27,000 पर्यंतच्या पीक विमा मदतीसाठी पात्र ठरायचं असेल तर सगळ्यात आधी KYC अपडेट करा, आधार लिंकिंग करा, NPCI मॅपिंग करा. मागील 2022, 23, 24 आणि 25 या कालावधीत नुकसानग्रस्त भागातील लाभार्थ्यांच्या नोंदी आता तपासायचं काम सुरू झालं. विशेष करून ज्या लाभार्थ्यांनी पीक विमा भरला होता आणि आवश्यक कागदपत्र पूर्ण केलेली आहेत त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. ज्या लाभार्थ्यांची सर्व माहिती अचूक आहे त्यांच्यासाठी निधीचं वाटप अतिशय सुलभ होईल. हाती आलेल्या माहितीनुसार अशा काही महत्त्वाच्या बँका आहेत ज्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर 100% तुम्हाला निधी वाटप होईल. यामध्ये समावेश होतो आपल्या फेडरल बँकेचा, त्यानंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटक बँक आणि साऊथ इंडियन बँक यांसारख्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा. पुढील टप्प्यातील जिल्ह्यांची माहिती आणि लाभार्थ्यांची तपासणीचा सगळा तपशील आता पुढे येत आहे. त्यामुळे तुमचं खातं नियमित तपासत राहा. मोबाईलच्या SMS कडे लक्ष ठेवा. आता पीक विम्याबद्दल बोलायचं झालं तर 27,000 पर्यंतच्या मदतीची चर्चा जोरदार पद्धतीने सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष लाभाची रक्कम संबंधित पात्रतेच्या अटी आणि अधिकृत नोंदीवर अवलंबून असतील. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपली विमा अर्जाची काय आहे
आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणं गरजेचं ठरतंय. आता सर्वांच्या नजरा जिल्हानिहाय माहितीकडे लागलेल्या आहेत, कारण कोणत्या भागामध्ये निधीचं वितरण प्रक्रिया वेगाने होईल आणि कोणत्या भागातील लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का ही माहिती शोधून काढताय. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक आणि धुळे हे दोन्ही जिल्हे, त्यासोबतच जळगाव, अहमदनगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या. या जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांच्या नोंदीची तपासणी आणि पडताळणीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. याशिवाय सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यातील लाभार्थी देखील वेगवेगळ्या योजनांच्या अपडेटकडे लक्ष ठेवून आहेत. कारण या भागांमध्ये देखील पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या संदर्भात हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. तर शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC, आधार लिंकिंग, NPCI मॅपिंग आणि फार्मर ID आणि बँक खात्याची माहिती योग्य असणं अत्यंत आवश्यक ठरतं. कारण निधीचं वाटप सर्व गोष्टींची सखोल तपासणी केल्यानंतरच केली जाते. त्यामुळे तुमच्या खात्यात निधी जमा झाला आहे का नाही, यासोबतच तुमची सर्व कागदपत्र अपडेट आहेत का याची खात्री करून घ्या. पुढील काही दिवसांमध्ये सगळ्या योजनांचे अपडेट्स समोर येण्याची शक्यता आहे. अशा शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना, पीक विमा अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.